नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। वरळी अपघातात ज्यांच्या मुलाने BMW चालवली होती त्या सेनेचे बलवान राजेश शहा कोण? पालघरमधील शिवसेनेचे उपनेते राजेश शहा ज्यांना रविवारी त्यांचा मुलगा मिहिर शहा यांच्यासोबत झालेल्या हिट अँड रन प्रकरणात अटक करण्यात आली होती। ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक 2022च्या शिवसेना फुटण्याच्या अगोदरची आहे आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य आणि पालघर आणि आजूबाजूच्या विविध समुदायांमध्ये नेटवर्किंगसाठी पक्षात चांगले कौतुक आहे। एका व्यापारी कुटुंबातील शहा यांचे MIDC कॉम्प्लेक्स आणि पालघरच्या आसपासच्या औद्योगिक भागातील भंगार व्यवसायावर बऱ्यापैकी नियंत्रण आहे। तो बांधकाम साहित्याचा पुरवठा देखील करतो आणि व्यवस्थापन, संवाद आणि वाटाघाटी यासारख्या गुणांसाठी ओळखला जातो, ज्यांना राजकारणात खूप मागणी आहे। 2000च्या दशकांच्या सुरुवातीस ठाण्यात आणि आसपास काम करणाऱ्या शिंदे यांच्याशी शहा यांच्या राजकारणातील स्वारस्याचा मार्ग मोकळा झाला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे आणि पालघरमधील पक्षाशी संबंधित सर्व कामे सांभाळण्याची जबाबदारी शिंदे यांच्यावर सोपवली होती आणि ते शहा यांच्यावर अवलंबून राहू लागले। एकदा औद्योगिक क्षेत्रात 2 गटात वाद झाला आणि बाचाबाचीत पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पोस्टरची तोडफोड करण्यात आली। पक्षाचे जिल्हाप्रमुख असल्याने शहा यांनी त्याविरोधात आवाज उठवणे अपेक्षित होते, पण त्यांनी फार काही केले नाही। स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाकडे याबाबत तक्रार केली असता शहा हे शिंदे यांचा माणूस असल्याने त्यांनी काहीही केले नाही, असे शिवसेनेच्या UBT एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले। शिवसेनेच्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी शहा यांचे व्यवस्थापन, वाटाघाटी कौशल्य आणि आर्थिक सामर्थ्य यावर भरभरून चर्चा केली। बोरिवली व्यतिरिक्त पालघरमधील केळवे माहीम परिसरात त्यांचे घर आहे आणि पालघरमधील सर्व समाजाशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत। तो जननेता नव्हता, पण रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती आणि आंबेडकर जयंती यासारख्या कार्यक्रमांना उपस्थित राहून स्थानिक उद्योजकांना मदत करत असे। निवडणूक व्यवस्थापनाचा भाग म्हणून ते स्थानिक पदाधिकारी, संघटना आणि समाजातील नेत्यांच्या छोट्या छोट्या बैठकांसह घेत होता। एप्रिल 2023 मध्ये CM शिंदे यांनी संघटनात्मक कारणास्तव कुंदन संखे यांची पालघरमध्ये पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली, पण आपण बाजूला झालो नाही हे सांगण्यासाठी त्यांनी शहा यांना पालघरचे उपनेते बनवले, पालघरमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। रविवारी सकाळी झालेल्या अपघातादरम्यान चाकाच्या मागे लागलेला राजेश शहा यांचा मुलगा मिहिर शहा हा त्यांच्या बोरिवलीच्या घरी राहत होता आणि पालघरमध्ये त्याची फारशी ओळख नव्हती। मिहिर कधीकधी पालघरला जात असे। मुख्यतः त्यांच्या कौटुंबिक व्यवसायाच्या संदर्भात इतर तरुण पिढीच्या नेत्यांप्रमाणे ते राजकीय कार्यात फारसे सक्रिय नव्हते, परंतु त्यांच्या वडिलांसोबत वेळ घालवताना दिसले। तसे तो बोरिवली येथे राहत होता। आपल्यापैकी बहुतेकांना त्याच्या शैक्षणिक आणि इतर पार्श्वभूमीबद्दल माहीत नाही। पालघरमधील एका नेत्याने सांगितले। दुसऱ्या नेत्याने सांगितले की तो मिहिरला क्वचितच भेटला, पण तो एक तरुण मुलगा आहे ज्याला भव्य जीवनशैली आवडते। मिहिर हा श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील असल्यामुळे त्याच्या वयाच्या इतर तरुणांच्या तुलनेत त्याची जीवनशैली भव्य होती। मी त्याला पहिल्यांदा राजेश शहा यांच्या कार्यालयात पाहिले आणि जेव्हा त्यांच्याबद्दल विचारले तेव्हा मला सांगण्यात आले की तो राजेश भाईचा मुलगा आहे, नेत्यांनी